तुम्ही कोणीही असा, कुठलेही असा, तुमची सध्याची परिस्थिती कशीही असो, वाईट असो, चांगली असो, ब्रह्मांडाच्या शक्तीने अशा लोकांचं आयुष्य पूर्ण बदलून गेलेलं आहे. आणि यामध्ये तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही अशा वाईट अवस्थेत जगणाऱ्या लोकांचं आयुष्य ब्रह्मांडाच्या धन्यवादाच्या भावनेने पूर्णतः बदलून गेलेलं आहे. आणि याच्यामध्ये अनेक, त्याला आपण म्हणतो ना चमत्कार, असे चमत्कार सुद्धा घडलेले आहेत. काहींची लग्नसुद्धा जमलेली आहेत, काहींना पैसे मिळाले आहेत, काही तब्येत सुधारलेली आहेत. आणि आता अतिशय गरिबीत जगणारी लोक वैभव संपन्न अवस्थेमध्ये गेली या ब्रह्मांडाच्या टेक्निकद्वारे. तुमचे नातेसंबंध कसलेही असून दे, अगदी तुटायला आले असेल तरी ह्या ब्रह्मांडाकडे जर तुम्ही तुमची भावना व्यक्त केली, तुमचे विचार व्यक्त केले, तरी तुमचे नातेसंबंध टिकू शकतात. इतकी शक्तिशाली हे ब्रह्मांडाचं टेक्निक आहे. कधी विचारही केला नसेल एवढा कल्पने पलीकडचा आनंद तुम्हाला यामध्ये मिळू शकतो. फक्त तुमचा त्यावर विश्वास पाहिजे. ब्रह्मांड आहे, ब्रह्मांड काम करतं, ब्रह्मांड फ्रॉड नाही, यावर तुमचा जर किंवा ब्रह्मांड टेक्निक हे फ्रॉड नाही असं तुमची जर भावना असेल तर तुम्ही निश्चित तुम्हाला हवे असलेलं उद्दिष्ट साध्य करू शकता. समजा तुम्हाला एखादा व्यवसाय असेल तर तुम्हाला एखादी गोष्ट करावीशी वाटत असेल, ती तुम्ही प्रत्यक्ष केली असं तुम्ही कल्पनाचित्र मनात निर्माण करायचं. म्हणजे काय, व्हिज्युअलायझेशन करायचं की तुमच्याकडे आलेली आहे, तुम्हाला मिळालेले आहे अशी भावना निर्माण करून जर तुम्ही ते ब्रह्मांडाला सांगितलं की ब्रह्मांड माझा व्यवसाय सुरू झालेला आहे, ब्रह्मांड मला नोकरी लागलेली आहे, ब्रह्मांड माझं लग्न झालेलं आहे, अशा होकारात्मक, सकारात्मक आणि वर्तमान काळातल्या गोष्टी जर तुम्ही बोललात ब्रह्मांडाकडे तर ती गोष्ट ब्रह्मांड ऐकतं, तशी गोष्ट तुम्हाला देतं. आता याच्यावर कसं आहे, तुमचा विश्वास असायला पाहिजे. आणि विश्वास जर असला तर तुम्हाला चांगले नातेसंबंध, चांगला पैसा, तुमच्या नोकरीची किंवा उद्योगाची कारकीर्द चांगलं होऊ शकतं, ते वाढ होऊ शकतं त्यामध्ये. हे बघा, काही मिळवण्यासाठी ना काही द्यावं लागते, हा नियम आहे. आता तुम्ही काय देणार ब्रह्मांडाला आणि काय मिळवणार? तर तुम्ही संपन्नता मिळवणार, तुम्ही संपत्ती मिळवणार, तुम्ही वैभव मिळवणार, तुम्ही पैसे मिळवणार, तुम्ही तुमचं जीवन चांगलं करणार. मग द्यायचं काय ब्रह्मांडाला? काय तुम्ही द्यायचं आहे? फक्त दोनच गोष्टी द्यायचं आहे, एक धन्यवाद आणि दुसरी कृतज्ञता. आता धन्यवाद काय आहे तर तुम्ही म्हणायचं आहे, ब्रह्मांड हे माझ्याकडे आहे, मला मिळालं आहे, धन्यवाद ब्रह्मांड, मी तुझा आभारी आहे, मी तुझ्यावर प्रेम करतो. म्हणजे देणं घेणं हे ह्या ठिकाणी सुद्धा आहे, गिव्ह अँड टेकन म्हणतो ना आपण त्याला. कसं आहे माहिती आहे का, कृतज्ञता करणं हे सत्य आहे, अंतिम सत्य ब्रह्मांडाचं. तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली नाही, तुम्ही कृतज्ञ राहिलात. कृतज्ञ म्हणजे काय, बेईमानी केलीस ब्रह्मांडाशी तर तुम्हाला मिळणार नाही. तुमचा विश्वास जर ब्रह्मांडावर नसेल तर तुम्हाला त्या गोष्टी मिळणारच नाही. कसं आहे माहिती का, आता आपण अनेक गोष्टी आपल्याला हव्या असतात, आपली स्वप्न मोठी असतात, पण आपले प्रयत्न छोटे पडतात. मग ब्रह्मांडाकडे मागणी करा तुम्ही, ब्रह्मांड तुम्हाला देऊ शकतं ना. आता कसं आहे की माहिती आहे का, आभारी म्हणणं आणि धन्यवाद म्हणणं ही काय फार मोठी गोष्ट नाही हो. आपण तर आपल्याला समजा कोणी काय दिलं तर किंवा भेट आपली झाली तरी काही लोक अनवधानाने म्हणतात थँक्यू, सी यू अगेन म्हणायला पाहिजे, थँक्यू म्हणतात त्याला. तर धन्यवाद म्हणायला तुम्हाला काय एवढं कष्ट घ्यावे लागतील नाही, एकच शब्द आहे तो. किंवा आभारी आहे तर थँक्यू म्हणा शॉर्टकट इंग्लिशमध्ये, किंवा आय लव्ह यू म्हणा, मी प्रेम करतो म्हणा. अशा गोष्टी बोलल्याने तुमच्या मनामध्ये होकारात्मक आणि सकारात्मक गोष्टी घडतात. आता जाणीवपूर्वक विचार करून तुम्ही त्यावेळी बोललं पाहिजे ब्रह्मांडाला. ज्यावेळी तुम्हाला एखादी गोष्ट हवी ती ब्रह्मांडाकडे मागा, डोळे बंद करा, स्थिर राहा आणि ब्रह्मांडाकडे गोष्ट मागा. हे सकाळी करा आणि रात्री तुम्ही करू शकता 2 वेळा वगैरे. जितका जाणीवपूर्वक तुम्ही विचार कराल ब्रह्मांडाचा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, आभारी आभारी, आय लव्ह यू आय लव्ह यू, आणि तुमच्या गोष्टी त्या ब्रह्मांडाकडे सांगायच्या, जाणीवपूर्वक सांगा. आणि हे शब्द तुम्ही उच्चाराल, कृतज्ञता व्यक्त कराल, तितकी तुम्हाला ब्रह्मांड अधिक शक्ती देऊ शकतो. तितकं तुम्हाला तुमच्या अंगी जास्त भिनलते, मुरलते, तुम्हाला विपुलता मिळते, अबंडन्स ज्याला म्हणतो आपण, समृद्धी ते मिळतं ना.
आणि कसं आहे माहिती आहे का, कृतज्ञता व्यक्त करणं ही एक भावना आहे. ब्रह्मांड काय समजतं, तुमची भाषा समजत नाही. विचार आणि भावना, मग कृतज्ञता ही भावना आहे. तर ब्रह्मांडाला ती भावना कळते. त्यामुळे तुम्ही ती भावना व्यक्त करा. आता ही कृतज्ञता सलग 21 दिवस किंवा 28 दिवस तुम्ही करायला पाहिजे. कृतज्ञता करताना सर्वोत्तम गुण काय माहिती आहे का, शब्द नाही उच्चारायचे, तुमच्या अंगी ती भिनलेली पाहिजे. आचरण तुम्ही करायला पाहिजे, हे तुम्ही विसरायला नाही पाहिजे. आणि कसं 28 दिवस तुम्ही कृतज्ञतेचा सराव केला, धन्यवाद म्हणाला, तर तुमच्या ती पेशीमध्ये, तुमच्या सुप्त मनामध्ये ती भावना राहतं, म्हणजे झिरपते आणि तुमचं आयुष्य अक्षरशः बदलून जाते. सलग 28 दिवस तुम्ही हा सराव करायला पाहिजे. यामुळे कसं होईल की तुमची कृतज्ञता व्यक्त करण्याची एक सवय बनते. कोणतीही गोष्ट 21 दिवस ते 28 दिवस केल्यामुळे काय होते, सवय बनते. आणि संकटाला तोंड कसं द्यायचं हे तुम्ही शिकता. तुम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. प्रत्येक कृती, समजा तुम्ही जेव्हा कामाला निघता, नोकरीला निघता, तेव्हा तुम्ही बोलायचं ना. किती वेळ लागणार त्याला बोलायला? काय बोलू शकता तुम्ही. तुम्हाला जिथं जायचं आहे तिथं तुम्ही कृतज्ञता गेल्यावर बोलू शकता, धन्यवाद बोलू शकता. आणि ही एक शिकवणूक आहे. ही संपत्ती निर्माण करण्याची एक सुप्त गुप्त शिकवणूक आहे तुमच्या मनाला तुम्ही सांगताय. आणि हे सांगितलं की मन तुमचं ऐकतं. यासाठी तुम्हाला जे काय म्हणायचं आहे ते तुम्ही एका कागदावर लिहून काढा, म्हणजे चुकणार नाही. आता आज ही गोष्ट बोललो, उद्या ती गोष्ट बोललो, असं होईल ना. त्यामुळे तुम्ही चुकणार, गोंधळणार. आणि समजा तुम्ही 28 दिवस पूर्ण केला त्या बोलून, आणि तुम्हाला नोकरी पैसा मिळवायचा आहे, त्या बोलून तुम्ही आपल्या पदरात पाडून घेऊ शकता. ही गोष्ट ते करून बघा. तुम्हाला खरोखर नेमकं काय हवं हे ठरवा आणि मगच बोलवा. त्यामध्ये कसं आहे, एक गोष्ट वाढवत राहू नका. काय माहिती आहे का, ते तुम्ही समजा बोललात ती गोष्ट, ते लिहिलात आणि तुम्ही 28 दिवस 21 दिवस केलात, ते तुमचं काम संपलं. पुढचं जे काय आहे ते ब्रह्मांड बघेल. ते ब्रह्मांड ठरवेल काय करायचं, कसं करायचं. तर ते नियोजन ब्रह्मांडाकडे असते. त्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. फक्त तुम्हाला अगोदर मेहनत घ्यायची गरज आहे. तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला धन्यवाद, आभारी आहे, मी तुझ्यावर प्रेम करतो, आय लव्ह यू, किंवा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू, असं बोलत राहायचं आहे. साध्या गोष्टीमध्ये आहे ते करून बघा तुम्ही. मग तुमचं आर्थिक असेल, आरोग्यविषयक असेल, तो कोणतंही स्वप्न असेल, पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. मात्र तुमचा विश्वास त्यावर असावा. आणि एकदा विश्वास बसला की मन त्यानुसार तुमचं काम करतं. कारण तुमचं मन रिप्रोग्रामिंग होतं ना. आपलं मन जे आहे ते प्रोग्रामिंग केलेलं आहे आपल्या आईवडिलांनी, आपल्या शिक्षकांनी. नाही रे असं आहे, नाही रे तसं आहे, ते आपल्यासाठी नसतं, किंवा ते वाईट आहे, किंवा ते मिळणारच नाही आपल्याला. अशा काही जुन्या गोष्टी असतात, त्या आपण बदलायच्या आहेत. आणि एक नवीन माइंड प्रोग्राम निर्माण करून आपल्याला जे हवं जीवनात, जे आतापर्यंत आपल्याला मिळवायचं राहून गेलं आहे, किंवा आता आपल्याला माहीत पडलं की ब्रह्मांड नावाची शक्ती आणि ती आपली इच्छा या पुष्टीकरणाद्वारे, अफर्मेशनद्वारे पूर्ण करते. फक्त त्याला धन्यवाद किंवा कृतज्ञता म्हणायची आहे. करून बघा.